समोसेची शेप न देता राऊंड शेपमध्ये समोसे, पनीर समोसा ऑइल फ्री आणि डीप फ्राय न करता एक नंबर समोसे होतात चटणीसोबत नाही तर टॅमॅटो केचप सोबत। फर्स्ट बटाटे बॉईल करून चवीपुरता मीठ आणि थोडा पाणी मिक्स करून 3 शिट्या लावून घ्यायच्यात कुकरला। गव्हाचा पीठ नाही तर मैद्याचा पीठ, मी 1 कप गव्हाचा पीठ घेतला, नाही तर दोन्हीही तुम्ही पीठ मिक्स करून घेऊ शकता। अजवाईन, ववा मी अर्धा चमचा क्रश करून घेतलाय, त्यासोबत कलोंजीही थोडी मिक्स करून घेतले। चवीपुरता मीठ, ववा नाही तर कलोंजी एक काहीतरी मिक्स करू शकता, पण मी दोन्ही मिक्स करून घेतले। 1 चमचा तेल मिक्स करून पीठ मळताना पिठामध्ये जर थोडा दही नाही तर बेकिंग सोडा जर मिक्स केला तर टेस्ट छान येईल। मी बेकिंग सोडा थोडा मिक्स करून घेतलाय 2 पिंच। थोडा पाणी मिक्स करून डो मळून घ्यायचा, सख्त डो मळून घ्यायचा आहे। बॉईल केलेल्या बटाट्यांवर थंड पाणी ओतून टरफलं काढून घ्यायचे, सालं काढून घ्यायचे। समोसे बनवण्यासाठी स्ट्रगल आणि हाडकाम मोठे, अजिबात स्ट्रगल आणि हाडकाम नाही आहे, पटकन असे पटापट समोसे तयार होतात। बॉईल केलेले बटाटे कट करून घ्यायचे, नाही तर मॅश तरी करून घ्यायचे। मॅश करून घ्यायचे पण एकदमही मॅश करून नाही घ्यायचे। समोस्यांमध्ये मसाला मिक्स करण्यासाठी आणि टेस्ट वाढवण्यासाठी जिरा, धने आणि बडीशेप ग्राइंड करून घ्यायचे आहे दरदरा। 6-7 लसणाच्या पाकळ्या, तिखट मिरची आवडीनुसार आणि कढीपत्ता मिक्स करून ग्राइंड करून घ्यायचे आहे। याप्रमाणे दरदरा पेस्ट तयार करून आणि जर तिखट मिरची जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर मिक्स करू शकता। माझ्या घरामध्ये जास्त तिखट खात नाही म्हणून मी 2च मिरच्या मिक्स करून घेतल्या। बॉईल केलेली बटाटे मॅश करून घ्यायचे, एकदमही मॅश करून घ्यायचे नाहीत बटाटे। समोसाच्या स्टफिंगला फोडणी लावण्यासाठी मसाला जो तयार केलेला तो मिक्स करून लसूण, मिरची, कढीपत्त्याची पेस्ट, मी ऑइलही जास्त मिक्स करून घेतले नाही, फक्त 1च चमचा मी ऑइल मिक्स करून घेतलेला आहे। मिरची लसूण रोस्ट करण्यासाठी मी ऑइल थोडाच मिक्स करून घेतला आहे, 1 चमचा। बॉईल केलेली बटाटे आणि हळद मिक्स करून यामध्ये तुम्ही मसालाही मिक्स करू शकता, पण मी यामध्ये मसाला नाही मिक्स करून घेतले कारण की मिरचीचा तिखटपणा भरपूर असल्यामुळे आणि हळदीमधला समोसा छान लागतो हळद मिक्स करून। स्टर करून घ्यायचे, गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवून आणि वरून कस्तुरी मेथी। बटाटे बॉईल करताना चवीपुरता मीठ मिक्स केलेलं होतं आणि वरून थोडा स्प्रिंकल मीठ करून घ्यायचा, जास्त नाही आहे थोडाच। सर्व मिक्स स्टर करून खाली ओतून थंड करून घ्यायचं आहे। यामध्ये कोथिंबीर मिक्स करू शकता, कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर, टेस्ट भारी येते। छोट्या पोळ्या तयार करून घ्यायच्यात, नाहीतर एक मोठी पोळी तयार करून घ्यायची। मी एकदाच एक मोठी पोळी तयार करून आणि साच्यात ठेवून साच्याने छोट्या पोळ्या तयार करून घेते। वाटीच्या साहाय्याने नाही तर झाकणाच्या साहाय्याने छोट्या पुऱ्या तयार करून समोसे बनवायचा पटकन जर मन झाला आणि जर डीप फ्राय न करता जर समोसे बनवून घेतले तर 1 नंबर असे समोसे होतात, ऑइल फ्री वाले समोसे। यामध्ये मी पनीर मिक्स करून घेते, नाहीतर तुम्ही चीजही यामध्ये मिक्स करू शकता। छोटे क्यूब तयार करून जेवढे तुम्हाला छोटे मोठे समोसेचे बॉल हवे असेल त्याप्रमाणे समोस्यांचे बॉल तयार करून घ्यायचे आणि त्यामध्ये स्टफ करून घ्यायचं आहे पनीर नाहीतर चीज, 1 नंबर होतात। धना, जिरा, बडीशेपचा जो आपण मसाला तयार ग्राइंड करून घेतलेला आहे तो मसाला मिक्स केल्याने समोसे 1 नंबर होतात। एकत्र पोटली तयार करून स्टफिंग पॅक करून घ्यायचे। पोटली पॅक करताना एक्स्ट्राचा जर पीठ असेल तर रिमूव्ह करून घ्यायचं, काढून घ्यायचं। याप्रमाणे राऊंड शेपमध्ये समोसे तयार करून 1 नंबर असे समोसे तयार होतात। समोसे मी आप्यांच्या भांड्यामध्ये रोस्ट करून घेते, ऑइल ग्रीस करून, जेणेकरून समोसे आप्याच्या भांड्याला चिपकायला नको म्हणून। छोटा चमचा 1.5 चमचाच फक्त मी ऑइल यामध्ये यूज करून घेतलाय। गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवून रोस्ट करून घेते आणि चारही बाजूने रोस्ट करून घ्यायचे आहेत समोसे। डीप फ्राय केलेले समोसे आणि रोस्ट करून घेतलेल्या समोस्यांमध्ये काहीच फरक वाटत नाही, दोन्ही सेमच लागतात समोसे आणि यामध्ये मसाला मिक्स केलेला असल्यामुळे 1 नंबर समोसे झालेत। पनीर ऑइल फ्री समोसे डेफिनेटली नाश्त्याला बनवू शकता। बेकरीमधनं आपण ह्या स्टेजचे आणि ह्याच पद्धतीमधले क्रीम रोल आणतो, 1 नंबर घरच्या घरी क्रीम रोल आपण तयार करून घेणार आहोत आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये। एकदा तुम्ही क्रीम रोल बनवून ठेवलात ना तर स्टोरी खूप दिवस राहतोय। मैद्याचाही न वापर करता आपण रोल बनवून घेणार आहोत। 1 कप मी गव्हाचा पीठ घेतला, थोडा जास्त घेतला तरी चालतोय। 1 कप गव्हाचा पीठ, 2 पिंच सॉल्ट, बेकिंग पावडर 1/4 टीस्पून, बेकिंग सोडा 1/4 टीस्पून मिक्स करून, 1 चमचा मिल्क पावडर मिक्स करून, नाही जर मिक्स केलात मिल्क पावडर तर तुम्ही यामध्ये दूधही मिक्स करू शकता, मिल्क लिक्विड। 1 मोठा चमचा ऑइल मिक्स करून पिठामध्ये ऑइल एकजीव करून घ्यायचं आहे। ऑइल मिक्स करण्याच्या ऐवजी तुम्ही घीचाही वापर करू शकता, नाहीतर मेल्टेड बटरचाही वापर करू शकता। ऑइल मिक्स केल्याने डो खस्ता होतो आणि घी मिक्स केल्याने डो सॉफ्ट होतो। आपल्याला जे रोल तयार करून घ्यायचे ते खस्ते तयार करून घ्यायचे आहेत म्हणून ऑइल यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। थोडा पाणी मिक्स करून डो मळून घ्यायचा आहे, एकदमही सख्त मळून घ्यायचा नाहीये आणि एकदमही सॉफ्ट मळून घ्यायचं नाहीये। रोलिंग आणि क्रीम तयार करतपर्यंत रेस्ट करत ठेवायचंय पीठ।
ऑलरेडी मी ॲल्युमिनियम फॉईलचे रोल तयार करून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर ॲल्युमिनियमची जर सीट नसेल, या पद्धतीची जर सीट नसेल तर तुम्ही बांबूची काठीही घेऊ शकता. सुकलेली जी बांबूची काठी असते ना ती घ्यायची नाही आहे, ओली असते ना ती बांबूची काठी घ्यायची. ऑइल ग्रीस करून त्याला रोल करून घ्यायचं आहे आणि नंतर ते तुम्ही रोस्ट करू शकता रोल. मी ॲल्युमिनियम फॉईलला बटर पेपर लावून घेतले, मला ऑइल ग्रीस करायची काही गरज पडणार नाही आहे. बटर पेपर ह्याप्रमाणे रोल करून आणि साईडची कडा आहेत ते टक करून घ्यायचे आतमध्ये, कारण की बटर पेपर सुटायला नको म्हणून. एकदा हे रोल बनवून ठेवलेत ना तर तुम्ही कधीही रोल बनवू शकता. क्रीम रोल ॲल्युमिनियम फॉईलचे तुम्ही एकदा रोल बनवून ठेवलात ना तर तुम्ही कधीही रोल क्रीम रोल बनवून खाऊ शकता. याप्रमाणे मी सर्व रोल तयार करून घेतलेत. क्रीम बनवण्यासाठी व्हिपिंग क्रीमची क्रीम न बनवता जी बेकरीमध्ये क्रीम बनवली जाते त्याच पद्धतीत मी आता घरात क्रीम बनवते. वनस्पती घी मी 3 चमचे घेतलेत. पिठी साखर शुगर पावडर 5 ते 6 चमचे. जेवढा तुम्ही घी घ्याल त्याच्या डबल पिठी साखर मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे. स्पूनच्या साहाय्याने नाहीतर विस्करच्या साहाय्याने फेटून घ्यायचं, नाहीतर हातानेही तुम्ही फेटून घेऊ शकता. आणि जिथपर्यंत व्हाईट फ्लफी होत नाही तिथपर्यंत फेटून घ्यायचं आहे. एकदा घी शुगर पावडरमध्ये मिक्स झाले ना की परफेक्टली फेटून होतोय. 8 ते 10 मिनिटे मी फेटून घेतलंय. जेवढा तुम्ही फेटून घ्याल तेवढा फ्लफी होईल आणि जेवढा फ्लफी होईल तेवढी टेस्टी अजून छान येते. क्रीममध्ये तुम्ही आवडीचा कोणताही इन्सेन्स मिक्स करू शकता. मी यामध्ये गुलकंद जो बनवलेला आहे तोच मिक्स करून घेते 2 चमचे. गुलकंद कसं बनवायचं याची मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे. एकदा गुलकंद बनवून ठेवलात ना तर वर्षभरही टिकतो आणि खायचा पान त्याच्यामध्ये तर यूज करतातच आणि कोणता जर डिझर्ट जर बनवायचा झाला तर त्याच्यामध्येही मिक्स करता येतोय. क्रीम रोल बनवले पण क्रीम रोलमध्ये मी गुलकंद मिक्स केलेले असल्यामुळे अजून टेस्ट भारी येते क्रीम रोलमध्ये. एवढी क्रीम फ्लफी करून घ्यायची आहे. ज्यावेळी बावून आपण उलटा करतो त्यावेळी क्रीम खाली पडायला नाही पाहिजे, याप्रमाणे फ्लफी करून घ्यायची आहे क्रीम. व्हिपिंग क्रीमची जर तुम्ही क्रीम बनवून जर तुम्ही रोल बनवत असाल तर त्या पद्धतीतही तुम्ही क्रीमचे रोल बनवू शकता. डो रेस्ट करत ठेवलेला आहे तो परत थोडा मलून घ्यायचा आहे. रोल जेवढे छोटे मोठे पाहिजे असेल त्याप्रमाणे पेढे तयार करून पेढ्यांचे लांब लांब राशा तयार करून घ्यायचे आहेत. क्रीम रोल एकदा बनवून ठेवलात ना तर अजिबात खराबी होत नाही, खूप दिवस स्टोरी राहतात आणि खराबी होत नाही. याप्रमाणेही रोल करू शकता, नाहीतर एक मोठी पोळी तयार करून मग तिला मधीतून कट करून घ्यायचे लांब लांब रशांमध्ये. मी या पद्धतीत बेकरी स्टाईल रोल बनवून घेतलेत. तुम्हाला जर कोणती जर दुसरी पद्धत आवडत असेल तर त्या पद्धतीतही तुम्ही बनवून घेऊ शकता रोल. पीठ रोलिंग करताना गॅपमधीतून ठेवायची नाही आहे, कारण की जर रोलिंग करताना गॅप राहिली तर क्रीम आपण ज्यावेळी भरतो तर साईडून निघू शकते, म्हणून पूर्ण चिपकवून घ्यायचं आहे. याप्रमाणे सर्व रोल तयार करून घ्यायचे आहेत. ओटीमध्येही तुम्ही रोल बनवून घेऊ शकता. मी कुकर प्रीहीट करून कुकरमध्ये बनवून घेते रोल. रोलवर तेल मी गार्निशिंग करून घेते. गार्निशिंग नाही केलं तरी चालतोय. व्हाईट तेलही तुम्ही गार्निशिंग करून घेऊ शकता, नाहीतर ड्रायफ्रूटही क्रश करून गार्निशिंग करून घेऊ शकता. कुकर प्रीहीट करत ठेवलाय आणि खाली चिपकायला नको रोल म्हणून मी बटर पेपर लावून घेतलाय. बेक करून घ्यायचा आहे रोल. कुकरची सिटी वायर पूर्ण काढून घ्यायची आहे आणि लीड लावून घ्यायची आहे. कुकरमध्ये रोल ठेवून ह्याची फ्लेम पूर्णपणे स्लो ठेवून बेक करून घ्यायचं आहे 20 ते 22 मिनिटे. रोलमध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा मिक्स केलेले असल्यामुळे छान असेच बेक झालेले आहेत रोल. मैद्याच्या पिठाचे रोल न बनवता गव्हाच्या पिठाचे रोल बनवले तेही एक नंबर झालेले आहेत गव्हाच्या पिठाचे रोल. गॅस ऑफ करून कुकर खाली उतरून रोल थंड करून घ्यायचे आहेत. माझ्याकडे या पद्धतीमधले खूप पिशव्या असल्यामुळे कॅरी बॅग असल्यामुळे मी ही पिशवी घेतलेली आहे. तुम्ही दूध पिशवी नाही तर केक क्रीमची जी पिशवी असते तीही घेऊ शकता. क्रीम कॅरी बॅगमध्ये स्टफ करून या पद्धतीची मी क्रीम बनवलेली आहे गुलकंद क्रीम. त्या पद्धतीत तुम्हीही ट्राय करून नक्की बघा. एक नंबर गुलकंद क्रीम तयार होते. नोझल वरून कट करून घ्यायचा आहे. जेवढा तुम्हाला छोटा मोठा पाहिजे असेल त्याप्रमाणे मी छोट्या साईजने कट करून घेतला आहे नोझल. रोल पूर्णपणे थंड करून घ्यायचे. रोल जर पूर्णपणे थंड नसेल तर रोल तुटण्याचीही शक्यता असते. रोल जर पूर्णपणे जर थंड झालेला नसेल तर स्टिक अजिबात निघत नाही. याप्रमाणे स्टिक अलगच निघते थंड झाल्यानंतर रोल. कोणीच बोलणार नाही की हे गव्हाच्या पिठाचे रोल बनवलेले आहेत आणि कलरवरनं सांगू शकतोय की हे गव्हाच्या पिठाचे आहेत, पण नाहीतर कोणीच सांगू शकत नाही की गव्हाच्या पिठाचे रोल बनवलेले आहेत. एवढे भारी आणि एक नंबर रोल झालेले आहेत. आपण जे वरून जर गार्निशिंग करून तीळ लावलेले आहेत ना ब्लॅक, त्याने तर अजून टेक्स्चर एक नंबर झालेले आहे. दिसायला पण एक नंबर दिसतात. आतून रोल सॉफ्ट आणि स्पॉन्जी रोल तयार झालेले आहेत. ॲल्युमिनियमचे हे रोल जे तयार करून ठेवलेले आहेत ना ते एका डब्यामध्ये खूप दिवसही ठेवू शकतोय. नंतर आपल्याला ज्यावेळी रोल बनवायचे असेल त्यावेळी आपण बनवू शकतोय.
क्रीम आतपर्यंत पूर्णपणे भरून घ्यायची आणि एवढी भारी गुलकंद क्रीम झालेली आहे ना, तर भन्नाट झाली आणि त्याची स्मेल पण एवढा भन्नाट येतो ना, तर असं वाटतं की आत्ताच खावं. पूर्णपणे या पद्धतीत रोलिंग पॅक करून घ्यायचं आहे. एकदा क्रीम रोल बनवाल ना, तर 100% सांगते डबल परत बनवाल क्रीम रोल. क्रीममध्ये एकच इन्ग्रेडियंट्स मिक्स केलेले असले म्हणजे ते गुलकंद मिक्स केलेले असल्यामुळे एक नंबर क्रीम रोल झाले. एकदा तर नक्की ट्राय करून सांगा मला. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका.